अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने व प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय देखणा सोहळा कोपरगाव गोदावरी घाट येथे पाहण्यासाठी आणि गंगा गोदा मातेचे पूजन करून आरती करण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावत मनोभावे दर्शन घेतले आहे। फटाक्यांची आतिषबाजीत आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हर हर महादेवांच्या जयघोषात अवघा गोदाघाट दुमदुमला होता। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून भगवान शिवशंकर महादेवाचे पूजन केले। नेहमीच संस्कृती आणि परंपरा जतन करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचे मन जिंकत असते। यामुळे जागू या ज्योत माणुसकीची हा विचार घेऊन समाजात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो। सामाजिक जाणीव जपण्याचे काम सर्व युवा सेवकांच्या मेहनतीतून केले जाते, ज्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे। गंगा आरती सुरू असताना गोदा पात्रात अतिशय लक्षवेधी फटाके अवकाशात झेपावत आतिषबाजीने गोदावरी परिसरासह कोपरगाव शहरात लखलखाट करत होते। गोदातीरी नदीतील पाण्यावर मारलेले रंगीबेरंगी लेझर लाईटने गोदावरी तीरी लखलखाट झाला होता। श्रावण महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विशेष आकर्षण असणारे भजन आणि देखावे सोहळे आपण आयोजित केले आहेत। तरीही साधू संतांच्या उपस्थितीत आगामी होणाऱ्या गंगा आरतीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत राहून या गंगा गोदावरी आरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हे परिवार व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, अमृत संजीवनीचे पराग सदान यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक, शिवभक्त, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।
गोदावरीच्या पवित्र पावन तीरावर वसलेलं कोपरगाव पेठ, मोहिनीराज नगर आणि या सर्व परिसरातील भाविक, त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे संचालक विपिनदादा कोल्हे, आपल्या कोपरगाव तालुक्यातील पहिले महिला माझे आमदार स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थात सर्व विवेक भैया कोल्हे आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती, आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते, हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तिकडची जी परंपरा आपल्या विवेक भैयाच्या माध्यमातून, त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे। अर्थभावाने केलेली भगवंताकडे प्रार्थना, त्याला अर्थभाव म्हणतात। 4 प्रकारचे भक्त भगवंतानी सांगितलेला आहे। अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 भक्त सांगितलेले आहेत। 4 भक्तांपैकी एक अर्थभावाने भगवंताला हाक मारणे, आराधना करणे, प्रार्थना करणे। म्हणून या अर्थभावाने ज्यावेळेस द्रौपदीवर संकट आलं त्यावेळेस तिने भगवंताला अर्थभावाने हाक मारली, अशी ती अर्थभावाने हाक मारलेली हाक भगवंतापर्यंत पोहोचती। भगवंत आपल्या कळत न कळत असलेल्या संकटाचं निवारण करतो, अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे। म्हणून असा हे गंगा गोदावरीचा आताच माझे आमदार स्नेहलताताई म्हणाल्या की या गंगा गोदावरीच्या परिसरामध्ये आणि असा सुजलम सुफलम या जलाने शेतीला केवढं मोठं वरदान आलेलं आहे। म्हणून गंगा गोदावरीच्या आणि या परिसरामध्ये 20-20, 25-25 किलोमीटर लोकांनी सायपण निघून आणि तो सर्व परिसर आणि असा या जलाने, या पाण्याने, या तीर्थाने आणि सुजलम सुफलम केला आहे। अनेक शेतकरी या माध्यमातून, आता आम्ही फार पूर्वी या गंगा गोदावरीच्या या तीरावर धान्य फेरीला जात असायचो, पण फार पूर्वी, आणि असा गंगा गोदावरीचाच काट नेमका आणि तो परिसर दुर्लक्षित राहायचा पाणी नसल्यामुळे। आणि ज्यावेळेस मग जे आपल्याकडे हे जे बंधारे झाले आणि ते बंधारे झाले, पाणी अडवल्या गेलं आणि लोकांनी ते पाणी 20, 25, 30 किलोमीटर पर्यंत नेलं। म्हणून हा परिसर सुजलम सुफलम झाला। तत्पूर्वी अगदी दुर्लक्षित होता, जिकडं पाटाचं चाऱ्याचं पाणी जायचं तिकडं होता, परंतु हा गंगा गोदावरीचा परिसर दोन्ही बाजूनी आणि दुर्लक्षित होता। आणि असा या जलाचा, या पाण्याचा, या तीर्थाचा महिमा आहे। आपल्याला ही गंगा गोदावरीचा तीरावर आपलं वास्तव्य आहे। वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा। गंगेचं नाव जर घेतलं, पुढं खेळायला गेले म्हणजे गंगेकडे खेळायला गेले, स्नानाला गेले, आणि सहज जरी गंगेचं नाव घेतलं तर सर्व दोष घालवण्याचं सामर्थ्य गंगेच्या नावामध्ये आहे। म्हणून या ठिकाणी शुक्लेश्वर महाराजांनी कोपरानी गंगा सरकवली, तिचं पात्र बदललं, म्हणून या गावाला कोपरगाव हे नाव पडलेलं आहे। आणि असा कचेश्वर, शुक्लेश्वर आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज,
रामदासी महाराज, जंगली महाराज, साईबाबा असे सर्वान संतांचे आणि हा जो परिसर आहे अगदी दैविक, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक याने भरलेला हा भरून उरलेला परिसर आहे. आणि याच परिसरामध्ये आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक फुले यांना कशी काय ही उत्तर प्रदेश मधली संकल्पना जाणवली, धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी ही संकल्पना आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आपण आरती करत होतो, आपलं गंगेवर आपण यायचो आणि आपल्या एकटेच आरती करायचो आणि असे एकटे करण्यापेक्षा सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे. म्हणून पुन्हा एक वार विवेक भैया कोले आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ आणि आपल्या कोपरगाव शहराचे आणि या ठिकाणचे पेसाय साहेब आलेले आहे, त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि हा उत्सव महोत्सव हा गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे. पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो. त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धार्मिक आयोजन प्रयोजन नियोजन हो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. धन्यवाद. आपल्या गंगा गोदावरी आरतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेक भैयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्याने जी आरती याच काळी आज आपण पाहतो की 3 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबतायत आणि या श्रावणातल्या 4 सोमवाराच्या त्या निमित्ताने या महाआरतीचं महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामीजींचे परम शिष्य आणि मठाधिपती महान शिवभक्त रमेशगिरी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याचं गंगा गोदावरीच्या आरतीचं महत्व या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय असाच गोदावरीच्या माते प्रसंगी आपलं जी भावना आपण व्यक्त करतोय अशीच अखंड वाहत राहू ही त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरी महाराज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायसाठी इथे उपस्थित झाले. त्यांचे मनपूर्वक आभार मानून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण की आपल्या अशा भक्तीने ही गंगा गोदावरी माता अखंड अशी वाहत राहील अशी तिच्या चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो. संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित पौराणिक कोपरगावचा धार्मिक उत्सव आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी गंगा गोदावरी महाआरती साधू संत महंत आणि शिवभक्त कोपरगाव भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जातो. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया कोले आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो. या पवित्र गंगा गोदावरी नेहमी दुथडी भरून वाहत राहावं अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते. आपल्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे. या मातेविषयी कृतज्ञता निश्चितच असली पाहिजे आणि या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो. अशा या गंगा मातेच्या साठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया. आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी
असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो. आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात. पूजा अर्चा जप व्रतवैकल्य सगळं कसं असं उत्साहाने करत असतात आणि म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असं आपण म्हणूया. आणि प्रत्येक सोमवारी सगळ्या जणी शिव महादेवाची शिवाची पूजा करतात. जल अर्पण असेल, अभिषेक असेल, दुग्धाभिषेक असेल, सगळा असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या भगिनी आपण पार पाडतो. मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या भोळ्या शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्यासाठी मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते. आणि या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते. आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी इथे हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते. धन्यवाद. पुन्हा एकदा या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण परत परत असं प्रत्येक श्रावण सोमवारला यावं पुन्हा पुढच्या अशी एक अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद ताईसाहेब. त्यानंतर आपणा सर्वांचंच आराध्य दैवत आणि कोपरगावची